मोबाईल वाले मागे राहा, मोबाईल वाले प्रेस वाल्यांना फोटो घेऊ द्या। थोड़ा भी चलो मोबाइल हाँ बिल्कुल बिल्कुल। बेटा यहाँ देखो, शाळे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे। पहिलीमध्ये जे मुलं ॲडमिशन घेतात किंवा नववर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे, त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनतेचे प्रतिनिधी असतील, गावाचे प्रतिनिधी असतील, शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल, हे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात। आज बैलगाड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेलं आहे आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणावा लागायचा, पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे, शेतकऱ्याचं जे वाहन आहे, बैलगाडीवर आली। ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी गरज आहे, शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण करतोच आहोत, पण शासनातर्फे पुस्तकं असतील, वह्या असतील, दप्तर असेल, याचंही वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। तुम्ही या शाळेमध्ये शिकलेला आहे, तुमचे वडीलही तुम्ही म्हटलं की या शाळेत नातू मुलं सगळे इथे शिकले, या शाळेमध्येच आम्ही सगळेजण शिकलेलो आहोत आणि या शाळेचं आमचं देणं लागतं। आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे किंवा या गावाची प्रगती परिसर, या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत। कोणी आमच्या गावामध्ये एक SP झालेत, एक ॲडिशनल SP झालेत, मी मंत्री झालो, कोणी डॉक्टर्स झाले, कोणी वकील झाले, ही शाळेचीच देण आहे। अनुभव काय होता शाळेत मंत्री झाले, आपला मुलगा देखील ZDचे जिल्हा परिषदचे झाले, आगामी काळात ही शाळा आपल्यासाठी लकी मानली जाते परिवारासाठी? हे बघा, शाळा हे देवारात असतो, कारण की इथं न बोलणारा मुलगा बोलतो, इथं न खेळणारा मुलगा खेळतो, न चालणारा मुलगा इथं पळतो। त्यामुळे आईवडिलांनंतर सगळ्यात मोठं जर देवाचं स्थान असेल तर ते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू आणि गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरुवे नमः, गुरु हे स्थान आहे। तुम्ही या शाळेमध्ये शिकलेला पहिला दिवस कसा आठवतो तुमच्या शाळेतला? तुम्ही म्हटलं की टांगाटोली करून आणलं जायचं, काय माझंच नका, सगळ्यांचं तुमच्या सकट विचारा ना, तुम्ही रताळे खाल्ल्याशिवाय आलेच नाही शाळेत, त्यामुळे त्यावेळेस आमचे मार खायचो आणि मग आम्ही म्हणायचो छडी लागे छमाछम आणि विद्या येई घमाघम।